बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या अध्याय 11वाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 13 भाग झालेले आहेत. आज आपण 14वा भाग पाहणार आहोत. 22 श्लोक झालेले आहेत. आज आपण 23वा श्लोक पाहणार आहोत. 337 ओव्या झालेल्या आहेत. पुढे जायच्या अगोदर भाग नंबर 13 मध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. ज्ञानेश्वरीचा अध्याय नंबर 11, त्याला विश्वरूप दर्शन योग असेही म्हणतात. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिलेले आहे. आता हे विश्वरूप कसं होतं, विश्वरूप पाहिल्यानंतर काय झालं, अर्जुनासच का विश्वरूप दाखवलं, या सर्वांचं यथोचित वर्णन या अध्याय नंबर 11 मध्ये आलेलं आहे. आपण पाहिलं की विश्वरूप कसं आहे, किती विशाल आहे, पण ते विश्वरूप डोळ्याला प्रसन्न करणार आहे का, तर नाहीये. हे भगवंताचं जे विश्वरूप आहे हे भेसूर आहे. त्यांना डोळ्याला समाधान होत नसून भीती वाटते, भीतीदायक असं आहे. असं याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. आता हे विश्वरूप किती मोठं आहे बघा, किती विशाल आहे याचा अंदाज याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की का जे दैलोक्य आणि त्रैलोक्य आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र, अर्थात स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष, तशाच 10 दिशा व सर्व दिशा चक्र हे सर्व तुमच्या एक रूपाने व्यापून गेलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे विश्वरूप किती मोठं आहे, किती विशाल आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, हे अवघे चित्वा एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगना ही सकट भयानके, आप्त विजय जेवी. हे विश्वरूप स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अशा 10 दिशांनी जरी व्यापून गेले असले तरी, व्यापून गेले म्हणून मी ते कौतुकाने पाहतो, परंतु आकाशासह सकट तुमच्या भेसूर रूपात जणू काय सर्व विश्व बुडत गेलेले आहे. म्हणजे हे रूप आपल्या नेत्रास सुखावह आहे का, तर नाहीये. हे रूप भेसूर आहे, कारण एकतर विशाल आहे, अनेक तोंडे आहेत, अनेक हात आहेत, अनेक चक्षु आहेत. त्यामुळं आणि हे विश्वरूप असं आहे की कुठे बघावं तिथे विश्वरूप दिसतं. सुईच्या टोका एवढी जागा शिल्लक नाही, इतकं हे व्यापून राहिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच भीती वाटणं हे साहजिक आहे. परंतु काय की तुमच्या, अर्जुन म्हणतो अर्जुनास की परंतु तुमच्या अद्भुत रूपाच्या ताटात 14 भुवने सापडली आहेत, तसेच तुमचे रूप आश्चर्यकारक आहे.
अजून काय म्हणतो अर्जुन की या तुमच्या रूपापासून सुख होणार नाही असे मला वाटते. पण एक आहे की हे विषय रूप पाहिल्यामुळे विषय वासना विटून गेल्या आणि त्रासही उत्पन्न झाला. विषय वासना तर संपल्याच, पण मात्र त्रास सुरू झालेला आहे. त्रास का सुरू झालेला आहे की तेवढं ते भेसूर आहे. आता परत काय वर्णन केलंय बघा की आता त्या पलीकडे देवांची काय स्थिती झालेली आहे हे विश्वरूप पाहून त्याचं वर्णन यात आलेलं आहे की तुमच्या अंगाच्या तेजाने हे देव सर्व कर्मांची बीजे जाळून सद्भावाने तुमच्या ठिकाणी लीन होत आहेत. म्हणजे सर्व देव हे विश्वरूपाच्या समोर लीन होत आहेत. कशी? सद्भावाने. आणखी काही देव जे आहेत ते खरोखर भयभीत होऊन तुमच्या समोर उभे राहून हात जोडून प्रार्थना करीत आहेत. हे विश्वरूपच एवढं विशाल आहे, अकराळ विकराळ आहे, भेसूर आहे. ते पाहून काही देवांनी काय केलेलं आहे की तुमच्या ठिकाणी लीन होणंच पसंत केलेलं आहे आणि काही देव तुमच्या समोर उभे राहून हात जोडून प्रार्थना करत आहेत. स्वर्गसुख आणि संसार या दोन्हीच्या कचाट्यात आम्ही सापडलेलो आहोत असं अर्जुन म्हणत आहे. तर इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. आता आज भाग नंबर 14 श्लोक नंबर 23 याचा पहिल्यांदा आपण श्लोकार्थ वाचूयात. हे महाबाहो, हे महाबाहो, तुमचे बहुत मुखांचे, बहुत नेत्रांचे, बहुत हस्तांचे, बहुत मांड्यांचे, बहुत पायाचे, बहुत पोटाचे, बहुत दाढांनी विक्राळ असे विशाल रूप पाहून सर्व लोक भयाने अत्यंत भयभीत होत आहेत आणि मीही तसाच भयभीत झालेलो आहे. आता हे विश्वरूप पाहून अर्जुनाची आणि सर्व लोकांची अवस्था काय झाली. पहिल्या पाठीमागच्या अध्यायात काय सांगितलेलं की देवांची काय अवस्था झालेली आहे, पण हे विश्वरूप पाहून सामान्य लोकांची काय अवस्था झालेली आहे ते या 23व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. जी लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाणे पाहिले, जे आघात तुझे देखिले विश्वरूप इही, हे त्रैलोक्य व्यापक रूपडे, पाहता देवही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतयाकडुनी, ऐसी एकाची परी विचित्रे आणि भयानके वस्त्रे बहुलोचन हे शस्त्रे, अनंत भुजा, अनंत चारू, बहुचरण, बहुदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. जणू काय त्यांच्या नेत्रांचे भाग्यच उदयास आले व तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा सुदिन उगवला. आता हे त्यांचे म्हणजे कुणाच्या संदर्भात उल्लेख आहे? लोकांच्या समोर ज्यांनी हे विश्वरूप पाहिलं त्यांच्या संदर्भात त्यांचे हा शब्द आले. काय म्हणतात बघा, जणू काय त्यांच्या म्हणजे लोकांच्या नेत्रांचे भाग्यच उदयास आलेले आहे. तुमचं हे विश्वरूप पाहणं हे सगळ्यांचं भाग्य नाही. ज्यांनी पाहिलं त्यांचं भाग्यच उदयास आलं व तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा सुदिन आलेला आहे. अजून काय म्हणतो बघा अर्जुन, हे तिन्ही लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवांनाही भीती उत्पन्न झाली. हे विश्वरूप केवढं विशाल आहे, तिन्ही लोक व्यापून गेलेत. म्हणजे आकाश, पृथ्वी आणि पाताळ
हे तिन्ही लोक व्यापून गेलेले त्या विश्वरूपानं हे पाहून देवांनाही भीती उत्पन्न झालेली आहे. त्याचं काय कारण आहे? कारण हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाऱ्याला आपल्या समोर आहे असे दिसते. तुम्ही डावीकडून पाहिलं तरी विश्वरूप दिसतं, उजवीकडे पाहिलं विश्वरूप आहे, समोर पाहिलं विश्वरूप आहे. म्हणून तोंड पाठीमागं फिरवलं, पाठीमाग वळलं, पाठीमाग पाहिलं तरी काय विश्वरूपच आहे. वर पाहिलं, आकाशाकडे पाहिलं, आकाशाकडे पाहिलं तरी विश्वरूपच आहे. खाली पाताळाकडे पाहिलं तरी विश्वरूपच आहे. म्हणजे हे विश्वरूप जे आहे हे तिन्ही लोक व्यापून गेलेले आहे. त्यामुळं भीती उत्पन्न झालेली आहे देवांच्याही मनात. याप्रमाणे हे एकच असून विचित्र व भेसूर आहे. स्पष्टपणे माऊलीने लिहिलं इथं की हे जे रूप आहे विचित्र पण आहे आणि भेसूर आहे. याला पुष्कळ तोंडे व नेत्रे आहेत. हे विश्वरूप कसे आहे? याला चेहरे भरपूर आहेत, म्हणजे मुख भरपूर आहेत, तोंड भरपूर आहेत, तसे नेत्र पण भरपूर आहेत. जेवढे तोंड 10 तोंड असतील तर 20 डोळे, 1000 तोंड असेल तर 2000 डोळे. तसं पुष्कळ तोंडे व पुष्कळ नेत्रे आहेत व अनंत हात असून त्यात शस्त्रे धारण केलेली आहेत. बघा, कुणीही घाबरणार, देव घाबरले तर तुमचं आमचं काय टिकावं लागणार आहे का? तर या विश्वरूपाला अनेक तोंडे आहेत. नुसते तोंडे अनेक आहेत का? तर नाही, अनंत हात आहेत, कितीतरी हात आहेत. अजून काय आहेत की त्या हातांमध्ये शस्त्र पकडलेले आहेत. बघा, अशी आकृती आपल्या समोर आली तर कोणी घाबरणारच आहे. भले ते विश्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे, पण ते दिसताना अकराळ विकराळ दिसते, भेसूर दिसते, विशाल आणि विराट दिसते. त्यामुळे कोणीही घाबरणारच आहे. तसेच अनंत उत्तम बाहू, पाय, उदर आणि नाना वर्ण इतके असून प्रत्येक मुख खावयाला उठले आहे असे दिसते. अजून काय वर्णन आले बघायचं की या विश्वरूपाला अनंत बाहू आहेत. किती असंख्य बाहू आहेत, मोजता येत नाहीत. बाहू म्हणजे हात. जेवढे जसे असंख्य बाहू आहेत तसेच असंख्य पाय पण आहेत, असंख्य पोट पण आहेत आणि नाना वर्ण इतकी असून प्रत्येक चेहऱ्याचा कलर वेगळा आहे, रंग वेगळा आहे, हातांचा रंग वेगळा आहे, प्रत्येक हाताचा, प्रत्येक पोटाचा, प्रत्येक पायाचा रंग वेगळा आहे आणि नाना वर्ण इतकी असून प्रत्येक मुख खावयाला उठले आहे असे दिसते. प्रत्येक मुख कसं आहे की आपल्याला गिळून टाकेल, खाऊन टाकेल असं वाटतंय, असं दिसतंय. साहजिक आहे, कोणी घाबरणारच आहे. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागवलेला यम जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या होळ्या पसरवतो किंवा शंकराची संहार करण्याची यंत्रेच अथवा पात्रे प्रलय भैरवांचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती संहार करण्याकरता यावी की काय, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसत आहेत आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाहीत त्याप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर दिसत आहेत. काय सांगितले बघा की हात, पाय, पोट हे अनंत आहेत. त्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती यम जिकडे तिकडे प्रलय अग्नीच्या होळ्या पसरवतो. ज्यावेळेस महाकल्प होतो त्यावेळेस काय होतं की यम जो असतो ते रागवलेला जो यम असतो तो जिकडे तिकडे प्रलय अग्नीच्या होळ्या पसरवतो. म्हणजे त्या होळ्यांमध्ये किंवा यमाचं काम काय असतं की मृत्यू घडवून आणायचा आणि त्याला घेऊन जायचं.
किंवा शंकराची ही संहार करण्याची यंत्रेच अथवा पात्रे, प्रलयभैरव भैरवांचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती संहार करण्याकरता यावी की काय? शंकर कसा रागवला की काय करतो? संहार करतो. जगदंबा काय करते? विभूतीच्या साह्याने विभूती फेकली की संहार होतो, समोरच्याचा मृत्यू पावतो, तो होत्याचं नव्हतं नष्ट होतो. तर असं होतंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसतात आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाही त्याप्रमाणे तुमचे दात व दात तोंडात न मावता भयंकर दिसत आहेत. म्हणजे दात तोंडातून बाहेर आलेले आहेत. कशाप्रमाणे? सिंहाप्रमाणे. प्रलय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाच्य निघतात. प्रलय रात्र म्हणजे ज्यावेळेस सर्व विश्वाचा विनाश होत असतो त्या रात्री काय होतं की अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाच्य म्हणजे भूते निघतात त्याप्रमाणे प्रलय काळाच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या दाढा किटलेल्या दिसतात. तुमच्या दाढा कशा दिसतात? किटलेल्या. किटाण आले त्या दाढांना. कशानं? संहाराचे रक्त लागून. हो का महाकल्पाचिया अंती तव कले नियमे जेवती तेवती प्रलयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी ना तरी संहार त्रिपुराची यंत्रे की प्रभाळ भैरवांची क्षेत्रे नाना युगात शक्तीची पात्रे भूतखियाचा ओढविला जैसी ती तिकडे तुझी वस्त्रे जी प्रचंडे न समावती दिजा माझी सिंहाडे तैसे दर्शन दिसती रागीट जैसे काळ रात्रीचे नि अंधारे उल्हासत निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रलय रिधुरे काटलिया दाढा हे असो काळे अवतीणे रण का सर्व संहारले मातले मरण जैसे अति भिंगुळवाणे पण वदनी तुझिये हे बापुडी लोकसृष्टी मोटकियेची विपावली दिठी आणि दुःखकालिनीची या तटी झाड होऊनी ठेली तुझ महामृत्यूची या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोलत असे. फार काय सांगावे, कारण जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहारात जीवाचा नाश व्हावा त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसतो. भगवंताचं मुख भयंकर का दिसतंय? हे विश्वरूपाचं मुख भयंकर का दिसतंय? त्याचं कारण इथे दिलेलं आहे की काय की काळाने जसे युद्धाला आमंत्रण दे, काळानं जर युद्धाला आमंत्रण दिलं तर युद्ध अटळ आहे, त्याची भीती वाटते. किंवा सर्व संहारात जीवांचा नाश व्हावा, जीवांचा नाश व्हावा किंवा याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसतो. काय सांगू, हे सर्व जग अत्यंत दीन दिसते तुमच्या एवढ्या अकराळ विक्राळ मुखासमोर, अकराळ विक्राळ रूपासमोर, या विश्वरूपासमोर हे जग दीन दिसतंय. दीन म्हणजे दुबळं. आता इथं दुबळं का म्हणलेलं आहे? एवढं मोठं ते अकराळ विक्राळ जे रूप आहे त्यासमोर हे दीन दिसणार ना. आता एखादा हत्ती आहे मोठा,
आणि त्याच्यासमोर मांजर गेलं धावून, काय होईल? हत्तीने नुसतं हसवून वर केलं की मांजर घाबरून पळून जाणार. त्याप्रमाणे हे सर्व जग दीन दिसत आहे, दुबळं दिसत आहे. कारण जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला, ते दुःखरूप यमुना नदीच्या कंठाच्या झाडाप्रमाणे उभे राहिले आहे असे दिसते. का असं म्हटलंय बघा? कारण जगाकडे किंचित नजर टाकून पाहिले तर ते कसं दिसतं? ते दुःखरूप यमुना नदीच्या काठावर झाडाप्रमाणे उभं राहिलं दिसते. आता असं काय म्हटलेलं आहे? काठावरचं झाड का म्हणलेलं आहे? कारण काठावरचं झाड हे दीन आणि दुबळं असतं. का? ज्या वेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस नदी दुथडी भरून वाहते आणि दुथडी भरून वाहत असताना नदीच्या कडेची माती स्वतःबरोबर घेऊन जाते. माती घेऊन जाते. मग हे जे झाड असतं त्या झाडाच्या मुळाच्या खालची सुद्धा माती निघून जाते. आणि एक वेळ अशी येते की त्या प्रवाहामध्ये झाड वाहून जातं. मग ते झाड काय करू शकतं का त्या नदीला? काही करू शकत नाही. काय करणार आहे? म्हणून त्याला दीन म्हटलेलं आहे, दुबळं म्हटलेलं आहे. आणि ही या झाडाची उपमा हे या जगाला दिलेली आहे की हे जग कसं आहे, या झाडाप्रमाणे दुबळं आहे, काही करू शकत नाही. तसंच हे जग तुमच्या ह्या विश्वरूपासमोर काय करणार आहे? अकराळ विकराळ रूप आहे, भेसूर आहे, एवढं मोठं आहे, तिन्ही आकाश पाताळ आणि पृथ्वी तिन्ही व्यापून राहिलेलं आहे. त्याच्यासमोर हे जग काय करणार आहे? हे दुबळं दिसते त्यांच्यासमोर. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पहिले अवचटे. जे तुझ लोकांचे काय वाटे, तो ध्यान सुख हे भोगी. तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आड सुतसे ओढण. केवी सहसा म्हणे प्राण, माझेची कापती. ज्या मज संहार रुद्र वासिते, ज्या मज भेणे मृत्युलपे. तो मी येथे आव्हाळ बाहरी कापे, ऐसे तुवा केले. परी नबल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी. हे भ्यासरूपीपणे हारी, भयासी आणि. देवा, कदाचित तुम्ही असे म्हणाल की तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? भगवंत काय श्रीकृष्ण अर्जुन काय म्हणतोय की देवा, तुम्हाला असे वाटेल की लोकांच्या बाबतीत वाटाघाटी म्हणजे तुला काय पडलंय? तुला का चोंबडेपणा लोकांचा? तुला काय काय पडलंय? लोकांना भीती वाटते का? अकराळ विक्राळ दिसतोय, काय होतं? तुला 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 कोण सांगितलंय? असं तुम्हाला देवा वाटेल कदाचित, बरं का, तुम्हाला असं वाटेल. तर तसे नाही, तसे न करता हे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्यांच्या मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे. काय म्हणतो बघा देवा, कदाचित तुम्ही असे म्हणाल की तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाटी करण्याचे काय कारण आहे? तर असे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले, हल्ली म्हणजे आता जे तू विश्वरूप पाहिले आहेस त्यांचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे. त्या रूपाचं मनामध्ये ध्यान करून सुखाचा उपभोग घे. तर लोकांच्या भीतीचा फक्त आडपडदा असून खरे म्हणाल तर भीतीने माझीच पाचावरून धारल बसलेली आहे. काय म्हणतो बघा अर्जुन, की मी म्हणतो लोकांना भीती वाटले ते लोकांचा आड पडदा आहे. खर तर माझीच पाचावर धारण बसलेले म्हणजे मीच घाबरून गेलेलो आहे.
ज्या मला प्रलय काळाचा रुद्र भीतो व माझ्या भीतीने मृत्यू लपतो, तो मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून कापत आहे. अर्जुन काय म्हणतोय बघा, अर्जुनाला साक्षात रुद्र भीतो, रुद्र म्हणजे शंकर, हे भीतो व माझ्या भीतीने मृत्यू लपतो. अर्जुनाची शक्ती एवढी अपार आहे की माझ्या भीतीने, अर्जुन म्हणतो की माझ्या भीतीने मृत्यू सुद्धा लपून राहतो. तो मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून कापत आहे. असा जो मी शूर आहे की मला रुद्र भीतो, माझ्या भीतीने मृत्यू कापतो, मृत्यू लपतो, असा हा जो मी श्रेष्ठ असणारा, धाडसी असणारा जो मी अर्जुन आहे, तो मी तुमचे स्वरूप पाहून भीतीनं कापत आहे, घाबरून गेलोय. अशी तुम्ही माझी स्थिती करून टाकली. परंतु हे प्रभो, या तुमच्या अतिभयंकर रूपाला, की जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून टाकते, त्याला विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे का? तर ही महामारी होय. काय काय शब्द वापरलाय बघा. अर्जुन काय म्हणतोय, हे विश्वरूप म्हणजे महामारी होय. तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही की पूर्वी महामारीची लाट यायची. आता जशी करोनाची लाट आलती, ती एक प्रकारची महामारीच आहे, म्हणजे रोग उत्पन्न होतात. तसंच पूर्वी प्लेगची लाट यायची, पटकी म्हणायचं त्याला, देवीची लाट यायची. ह्या लाटामध्ये हे संसर्गजन्य रोग असायचे. हे कालांतराने व्हायरल रोग होते, हे कालांतराने संपून जायचे, नष्ट व्हायचे. पण त्या लाटेमध्ये जो सापडायचा त्याला मात्र त्याचा मृत्यू व्हायचा. किंवा देवीची जर लाट आली तर चेहऱ्यावर फोड फोड उठून ती फुटल्यानंतर चेहऱ्यावर व्रण कायमचे शिल्लक राहायचे. असे पूर्वी रोगांच्या लाटा यायच्या. तर इथं काय म्हटलंय बघा, की अशी तुम्ही माझी स्थिती करून टाकलेली आहे प्रभो, या तुमच्या अतिभयंकर रूपाला, की जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून टाकते, त्याला विश्वरूप म्हटले म्हणजे नवलच नव्हे का? खरं तर त्याला महामारी म्हटले पाहिजे, एवढं भयंकर आहे ते. आता श्लोक नंबर 24 बघा. या ज्या 23व्या श्लोकात आहे, यात एवढंच सांगितलेलं आहे की हे विश्वरूप जे आहे हे किती भयंकर आहे, किती भेसूर आहे. आता श्लोक नंबर 24चा श्लोकार्थ. हे विष्णू, तुम्ही जे आकाशापर्यंत पोहोचलेले प्रकाशमान अनेक वर्णाचे पसरलेल्या तोंडांचे व प्रदीप्त आणि विशाल नेत्रांचे, ज्या तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा भयभीत होऊन गेला आहे. माझे धैर्य टिकत नाही व मला शांतीही वाटत नाही. काय म्हणतोय बघा अर्जुन, तुमचे हे जे अकराळ विकराळ रूप पाहून काय झालंय, मी भयभूत झाले, घाबरून गेले. हो भगवंता, मी घाबरून गेलोय, माझं धैर्य टिकत नाहीये आणि मला शांतीही वाटत नाहीये. मी पूर्ण आतून बाहेरून हलून गेलेलो आहे. ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसे किती एक मुखे रागिटे.